नमस्कार, निष्ठाच ऑल इन वन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। कसे आज सगळे? मस्त मजेत ना? मी पण एकदम मस्त मजेत। तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस, घटस्थापना। सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आम्ही तिघ जण जाणार आहोत ठाण्याच्या प्रसिद्ध दुर्गेश्वरी आनंदीगे साहेबांनी जी स्थापन केलेली देवी आहे त्याच्या प्रथम दर्शनाला। तर चला तर मग आमच्या सोबत, चला तर मग सर्वजण मिळून बोलूया अंबाबाईचा उदो उदो, बोल श्री अंबे माते की जय। चला, आता आपण आलेलो आहोत ठाण्याच्या दुर्गेश्वरीच्या प्रवेशद्वाराजवळ। रस्त्याच्या दोन्ही साइडला तुम्ही बघू शकता वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत आणि जत्रा भरलेली आहेत आणि लाइटिंग खूप सुंदर अशी केलेली आहे। तर हे आहे आनंदीगे साहेबांचं स्मारक। तर हे सुद्धा किती सुंदर लाइटिंगने सजवलेले आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे यावेळी हिमाचल प्रदेशमधील प्रसिद्ध जटोली शिव मंदिर याची प्रतिकृती बनवली आहे आणि किती सुंदर अशी प्रतिकृती बनवली आहे, तुम्ही बघू शकता। आणि लाइटिंग तर खूपच सुंदर आहे, खूप युनिक अशी लाइटिंग आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही भगवान शंकराचा सजीव असा देखावा तयार करण्यात आलेला आहे, किती सुंदर वाटते ना हे। तर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक जण आपापली लोककला आपल्यामध्ये जी कला आहे ती देवी समोर सादर करीत आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता की आनंदीगे साहेबांचा फोटो रथातून नेला जात आहे। तर जिथे देवी स्थापना होते, देवीची स्थापना होते, तिथे आनंदीगे साहेबांचा फोटो असतो। आणि इथे बघू शकता तुम्ही सर्वात महागडी गाडी रोल्स रॉयल याची प्रतिकृती, विंटेज अशी प्रतिकृती इथे आहे, ती पण मिरवणुकीमध्ये आहे। इथे गोंधळी बाबा सगळ्यांना टिक्का लावत आहे, कुंकू लावत आहेत। आनंद आश्रमाच्या इथे आता देवीची मिरवणूक आलेली आहे आणि देवीचं प्रथम दर्शन तुम्ही घेऊ शकता। ठाण्याची दुर्गेश्वरी आनंदीगे साहेबांची देवी, त्यांनी स्थापन केलेली देवी। देवीचं रूप किती सुंदर आहे, बघतच राहावं असं रूप आहे देवीचं। 1978 सालापासून या उत्सवाची सुरुवात झाली। आनंदीगे साहेबांनी या उत्सवाची सुरुवात केली आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे आनंदीगे साहेबांना साक्षात्कार झाला होता आणि त्यांनी तशी ती मूर्ती बनवून घेतली आणि तेव्हापासून आतापर्यंत तशीच मूर्ती घडवली जात आहे। स्वतः आनंदीगे साहेब हे देवीची 9 दिवस श्रद्धेने उपासना करायचे आणि पूजा करायचे। आता तुम्ही बघू शकता आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आलेले आहेत। 2002 साली आनंदीगे साहेबांचे निधन झाले आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंबीनाका येथील नवरात्र उत्सवाची परंपरा बंद पडू दिली नाही, अविरत चालू ठेवली। त्यामुळे देवीच्या आगमनाला, अष्टमीला आणि विसर्जनाला ते स्वतः हजेरी लावतात। इथे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी देवीवरती पुष्पवृष्टी केली आहे। आणि सोबतच जे देवीच्या दर्शनाला आलेले भक्तगण त्यांच्यावरती देखील ते पुष्पवृष्टी करत आहेत।
जशी जशी देवीची मिरवणूक पुढे पुढे येत होती तसं तसं लोकांमधला उत्साह देखील वाढत होता। आता देवी आई मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आलेली आहे। आता देवी आई मंडपामध्ये आली आहे। आता देवी आई तिच्या जागी विराजमान झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि मंदिराची प्रतिकृती आधीच सुंदर होती आणि देवी आई विराजमान झाल्याने त्याची शोभा अजून वाढली आहे। मुख्यमंत्री साहेब स्वतः देवीची मूर्ती योग्य स्थानी विराजमान झाली आहे का याची पाहणी करत आहेत। आजच्या दिवसाची तमाम ठाणेकर वाट पाहत असतात, कारण आगमनाची मिरवणूक गोविंद असते। या मिरवणुकीत कुणालाही बोलवावं लागेल, ते नवस दाशी जी वाक्य आहे ती कायम येतात। हजारो लाखो भक्त या मिरवणुकीत सामील होतात, हे याचं वैशिष्ट्य आहे। आणि 9 दिवसामध्ये लाखो देवी भक्त दुर्गा भक्त आपल्या हिमाचल प्रदेशामधील जटोली मंदिराची प्रतिकृती खरंच खूप सुंदर साकारण्यात आलेली आहे। अतिशय भव्य असं आणि सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे आणि मंदिराचा घुमट पण तुम्ही बघू शकता, किती सुंदर आणि भव्य आहे ते। हाय, तर आलो आहोत आम्ही घरी। मस्तपैकी एकदम ठाण्याच्या दुर्गेश्वरी देवी आईचं प्रथम दर्शन घेऊन झालेलं आहे। तर देवी आईचं दर्शन प्रथम दर्शन आम्ही सुद्धा घेतलं आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील प्रथम दर्शन मिळत आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब देखील तिथे उपस्थित होते, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू, बाय बाय।